नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024. इंडिया किंवा जगामध्ये रूल ऑफ लॉ इंडेक्स जाहीर केला जातो आणि या 2024मध्ये रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये भारताचं स्थान काय आहे, हा रूल ऑफ लॉ इंडेक्स कोणत्या निकषांवर आधारित असतो, ते आपण ती कोणती संस्था हा इंडेक्स प्रदर्शित करते तेही आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. बघा, रूल ऑफ लॉ इंडेक्स. तर रूल ऑफ लॉ इंडेक्स कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत जागतिक न्याय प्रकल्पानेच अलीकडे रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 जाहीर केला आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्स हे एक परिणामात्मक मूल्यात्मक साधन आहे जे देशभरातील कायद्यांच्या नियमाचं विस्तृत आणि व्यापक चित्र प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. यामध्ये देश व्यवहारात कायद्याचे नियम किती प्रमाणात पाळतात याचा अभ्यास केला जातो, की देश व्यवहारामध्ये कायदा नक्की कसा आहे, कायद्याचे नियम, ती नागरिक त्या देशातली कायद्याची व्यवस्था हे पाहिलं जातं, त्याचे नियम किती प्रमाणात पाळले जातात याचा अभ्यास रूल ऑफ लॉ इंडेक्स यामध्ये केला जातो. यामध्ये देशांची क्रमवारी ठरवली जाते. आता ही क्रमवारी ठरवली कशी जाते तर पहा, जागतिक न्याय प्रकल्प वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स देशांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे घटक विचारात घेतात. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट हे द्वारेच या रूल ऑफ लॉ इंडेक्स हे प्रकाशित केलं जातं. कोणाद्वारे, कोणत्या संस्थेद्वारे तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट या संस्थेद्वारे हे रूल ऑफ लॉ इंडेक्स प्रदर्शित किंवा प्रकाशित केला जातो. रूल ऑफ लॉ इंडेक्स हा निर्देशांक 8 घटकांवर आधारित असतो. त्यानुसार त्या देशांचं मूल्यांकन केलं जातं. त्यामध्ये 8 घटक आहेत: सरकारी अडथळे, भ्रष्टाचाराचा अभाव, पारदर्शक शासन व्यवस्था, मूलभूत हक्क, सुरक्षा, नियामक अंमलबजावणी, नागरी न्याय आणि फौजदारी न्याय. हे घटक 44 निर्देशांकांमध्ये विभागलेले आहेत. या देशांना 0 ते 1 पर्यंत एक रँक स्कोर दिला जातो. 0 म्हणजे सर्वात कमी आणि 1 म्हणजे सर्वात उच्च आहे. हे संकेतांक एकत्रितपणे कायद्याच्या पालनाचं व्यापक चित्र आहे. हे निर्देशांक सहसा दरवर्षी प्रकाशित केले जातात. कोणत्याही देशात राहणं हे किती सुरक्षित आहे की नाही तेथील कायदा सुव्यवस्थेवर अवलंबून असतं. दरवर्षी वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट म्हणजे जागतिक न्याय प्रकल्प देशातील कायदा आणि सुव्यवस्थाच्या स्थितीबाबत कायम नियम निर्देशांक जारी करत असतं. या निर्देशांकामध्ये 142 देशांचा समावेश असून त्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या देशाची कायदा सुव्यवस्था ही सर्वोत्तम मानली जाते आणि सर्वात जो खालचा देश असतो, खालच्या दर्जाच्या, त्या देशाची कायदा सुव्यवस्था ही अतिशय वाईट समजली जाते, मानली जाते. आता यावर्षी 2024मध्ये रूल ऑफ लॉ इंडेक्स प्रकाशित केला आहे आणि त्याच्यामध्ये कोणता देश अव्वल आहे तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट यांनी रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 नुसार डेन्मार्क या यादीमध्ये सर्वात वर आहे. जगामध्ये डेन्मार्क याची कायदा व्यवस्था सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजेच डेन्मार्कमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती एकदम सर्वोत्तम आहे असं आपण म्हणता येईल किंवा आहे. तसंच तर दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे नावाचा देश आहे. नॉर्वे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड, हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर यानंतर या यादीमध्ये स्वीडन आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. तर नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडन आणि प्रथम क्रमांकावर आहे डेन्मार्क. यामध्ये भारताचं स्थान काय तर बघा, निर्देशांकामधील 142 देशांमध्ये भारत हा 79व्या क्रमांकावर येतो. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टने रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024 नुसार व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतला देश सर्वात खालच्या स्थानावर आहे.
भारताचं स्थान 79 आहे रूल ऑफ लॉ इंडेक्स 2024मध्ये. तर सर्वात वर आहे पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, दुसऱ्यावर नॉर्वे, तिसऱ्यावर फिनलँड, चौथ्यावर स्वीडन, पाचवी जर्मनी. तर सगळ्यात शेवटच्या स्थानावर आहे व्हेनेझुएला. हा लॅटिन अमेरिकेतला देश आहे, तो सगळ्यात खालच्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलाचा क्रमांक आहे 142. तर आपल्या भारताच्या शेजारी असलेला देश पाकिस्तान, तर त्याचा क्रमांक आहे 140. या की 2024मध्ये हे रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये हे देश अशा क्रमांकावर आपल्याला दिसतात. धन्यवाद.